राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। जितेंद्र आव्हाड जी राष्ट्रवादी फुटीनंतर जो आता सुनील तटकरे हे त्यांच्याकडनं खासदार झालेले आहेत, ते म्हणतात की मी ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार आहे। असं आहे की तुम्हाला सुप्रीम कोर्टाने तुमच्या घड्याळाखाली अंतिम निर्णय होईस्तोवर हे सिंबल वापरा असं लिहून दिलेलं आहे। घाई करू नका, काही करू नका, थोडं हळूहळू जा। सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल यायचा आहे। जरा वकिलाला विचारून घ्या की अंतिम निकाल आलाय का। हा निकाल इलेक्शन कमिशनने दिला आहे। इलेक्शन कमिशनच्या प्रत्येक निकालाला चॅलेंज सुप्रीम कोर्टात झालेलं आहे आणि सिम्बॉलवर बोलताना सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिक सांगितलं की हा निर्णय अंतिम नाही, हा अंतिम निर्णय नाही, हे तुम्ही तुमच्या सगळ्या पोस्टरवर लिहा। लोकसभेमध्ये थेट राहुल गांधी विरुद्ध मोदींचा सामना पाहायला मिळतोय। राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारा याकरता गळ घातलेली होती अनेक खासदारांनी, त्यांनी शेवटी आता विरोधी पक्षनेते पद घेतलेलं आहे। आता 240 विरोधकांची संख्या आहे। ह्या सगळीकडे कसं पाहता 10 वर्षानंतर पुन्हा एकदा एक सक्षम विरोधी पक्ष, असा एक सक्षम विरोधी पक्ष ही देशाची गरज असते। पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये सक्षम विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी असतो। बेलगाम झालेले सत्ताधारी यांना जर अंकुश ठेवायचा असेल तर यू नीड अ व्हेरी स्ट्रॉंग अपोजिशन। ही डेमोक्रेसीची व्याख्या आहे। ही व्याख्या मागच्या 10 वर्षात उद्ध्वस्त झाली होती। कोणालाही बाहेर काढा, कुठलंही बिल आणा, कसंही पास करा, कोण विचारणारच नव्हतं ना। आता विचारणारा माणूस आहे, हु इज राहुल, आता त्याचं उत्तर मिळेल। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हेच वक्तव्य एका इंटरव्ह्यू दरम्यान काढले। मी तेच सांगतो ना, हु इज राहुल, उत्तर मिळेल। आता एक अतिशय प्रगल्भ, अतिशय हुशार, अतिशय संयमी, अतिशय पॉलिश्ड, मनाने मोठा आणि शालीन असा एक युवक या देशाचा विरोधी पक्षनेता म्हणून बसलाय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।